एक महत्त्वाची बातमी येते राजकीय स्तरावरून। ही बातमी आहे एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत असं उदय सामंतांनी म्हटलंय। दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका असं त्यांनी स्पष्ट केलंय। राऊतांचं वक्तव्य हे बालिशपणाचं आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे। उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलंय। त्याला पार्श्वभूमी अशी की वडेट्टीवार आणि राऊत या दोघांनीही उदय सामंतांसंदर्भात वक्तव्य केलं होतं की शिंदे रुसले आणि सातत्याने रुसत असतील तर त्याच्या पुढचं जे पाऊल आहे ते त्याचा निर्देश म्हणजे अंगुली निर्देश हा उदय सामंतांकडे होता आणि तो वडेट्टीवारांनी अंगुली निर्देश केला आणि पाठोपाठ संजय राऊतांनी आज सकाळी तेच वक्तव्य केलंय की पुढचा उदय हा उदय सामंतांचा असेल आणि त्यावरून हे वक्तव्य ही प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे की शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत। दोघांमध्ये तुम्ही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका आणि राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते बालिशपणाचं आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलंय। काय म्हणाले होते म्हणजे कशावरून हे सगळं सुरू झालं तर उद्धवजींना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। यावरूनच विजय वडेट्टीवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली। उद्याच्या शिवसेनेचा नवा उदय तिसराच असेल आणि तो तुम्हाला दिसेल ही शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी म्हटलंय। कारण काही उदय दोन्ही डबल्यावर हात मारून बसलेले आहेत, त्यांनी दोन्हीकडे संबंध चांगले ठेवलेले आहेत, हे उद्याच्या उदयासाठीच आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे वडेट्टीवार यांनी उल्लेख केलेला उदय नेमका कोण याबाबत चर्चा रंगत आहे। बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते। मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल, ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल। उदय सामंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। आता विजय वडेट्टीवारांना जे उदय म्हणायचे होते ते उदय सामंत आहेत का असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी उत्तर काही दिलं नाही, पण यावर उदय सामंतांनी मात्र प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत काय म्हणतात तर शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत, दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। नेमकं उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूयात। ते दावोसला आहेत। दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमासाठी आत्ताच मी झुरिक येथे विमानानं उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे। विजयजी, मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत, मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात।
त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका. कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे. परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामी करत टीका करत नाही. म्हणून तो एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे धादांत खोटं आहे. हे निषेध करण्यासारखं आहे, त्याचा मी निषेध करतो. आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या वेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्यासोबतच आहे. आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत. दरम्यान राऊत काय म्हणाले होते, म्हणजे वडेट्टीवार काय म्हणाले ते बघितलं. आता राऊत काय म्हणाले ते पण बघूया. उदय सामंतांविषयीच या दोघांनी वक्तव्य केलेलं आहे. उदय सामंतांसोबत 20 आमदार आहेत, तसंच शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता असं मोठं विधान संजय राऊतांनी केलं. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात आणखी एका नव्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत आहेत अशी चर्चा आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी उदय सामंतांसंदर्भात सूचक वक्तव्य केलं. उदय सामंत ह्यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत. 20 ही माझी माहिती आहे. 20 आमदार आहेत. जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली. हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले. शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी पुन्हा गेलेले आहेत. पालकमंत्रीपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा आहेत. त्यामुळे या नाराजीतूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावात गेल्याची चर्चा रंगली आहे. याला पार्श्वभूमी आहे नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद. या पालकमंत्रीपदांना स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदासंदर्भात जे निर्णय झाले त्यावरून नाराज आहेत असं कळत आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या मूळ दरेगावी गेले. भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ते पुन्हा दरेगावी गेले आहेत अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे महाकुंभ मेळ्यात जाऊन बसायला पाहिजे अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली. तसंच तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास होऊ देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या लोकांच्या मुळावर येता कामा नये असं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. पण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं, इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं. आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? पण रोज तुमचे राग, लोभ, रुसवे, मारामाऱ्या, अडवणूक, स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होतं आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही आहे.